फुटलेल्या सगळ्या खासदारांचं भवितव्य आता ओमराजेंच्या हाती आहे। त्यांचं वक्तव्य आपण या ठिकाणी ऐकलेलं आहे। वडिलांच्या हत्येच्या निकालामध्ये डॉक्टर पद्मसिंह पाटील हे निर्दोष मुक्त झालेत। ओमराजेंसाठी हा एक मोठा धक्का। आपण अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडनं। गिरीश, ओमराजे आता असं म्हणतात की आपण कोणताही निर्णय घेतलेला नाही, अर्थात या निकालावर काही अवलंबून नव्हतं, मात्र या निकालानंतर बरंच काही बदलू शकतं। निश्चित निखिल, बरीचशी चर्चा झडते, कारण आपण पाहतोय की शिवसेनेचे 6 खासदार फुटले आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये ते प्रवेश करणार आहेत अशी माहिती समोर येत होती। आणि जवळपास त्यांनी पत्र दिलेलं आहे ओम बिर्ला यांना देखील, असं देखील सूत्रांकडून सांगण्यात येत होतं। मात्र याच दरम्यान जो निकाल लागलेला त्याने बरेच चर्चांना उधाण आलेलं आहे की ओमराजे आता शिवसेनेमध्ये जाणार की नाही जाणार। मात्र आपण पाहतोय की एकनाथ शिंदे यांनी देखील आपली भूमिका जी आहे ती या ठिकाणी मांडलेली आहे आणि त्यांनी स्वतः या संदर्भामध्ये अमित शहा यांच्याशी सुद्धा बोलणं केलेलं आहे आणि वरिष्ठ सीबीआय कोर्टामध्ये हे प्रकरण वर्ग करण्यासंदर्भातलं हे बोलणं झाल्याची सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळते। त्यामुळे पवनराजे हत्याकांड प्रकरणामध्ये ओमराजे निंबाळकर यांच्या मागे पक्ष म्हणून शिवसेना ठामपणे, खंबीरपणे आणि या न्यायालयीन लढाईत सुद्धा उभी राहील असा जो मानस आहे तो शिवसेनेचा आहे असं एकंदरीतच दिसतंय। आणि त्यामुळे आता ओमराजे निंबाळकर यांची नेमकी भूमिका काय असणार आहे ते मतदारसंघामध्ये गेल्यानंतर पक्ष कार्यकर्त्यांशी आणि त्यासोबतच तिथल्या जनतेशी बातचीत करणार आहेत आणि मग निर्णय घेणार असल्याचं बोललं जातंय। आज जो काही निकाल लागला आणि ज्या पद्धतीनं पद्मसिंह पाटील यांची निर्दोष मुक्तता झाली याने कुठेतरी ओमराजे निंबाळकर यांच्या कुटुंबियांवरती आघात झालेला आहे असं म्हटलं तर गैर ठरणार नाही, कारण त्यांचे जे जवळचे स्नेही होते ओमराजे निंबाळकर आणि पवनराजे निंबाळकर यांच्यासोबत ज्यांनी काम केलेलं आहे त्या रवीजींनी सुद्धा हीच माहिती दिलेली आहे की आमच्यासाठी हा फार मोठा धक्का आहे आणि आम्हाला अपेक्षित नव्हतं, कारण 20 वर्ष हा सगळा न्यायालयीन लढा जो आहे तो आम्ही लढत राहिलो, मात्र आम्हाला न्याय मिळाला नाही असं म्हणावं लागेल। आणि अक्षरशः डोळ्यामध्ये अश्रू होते, एक धक्का तिथे त्या ठिकाणी बसला होता आणि त्यांच्या समोरच जे आरोपी होते ते हसत होते आणि एकमेकांना मिठी मारत होते। त्यामुळे हे सगळं पाहून त्यांचा ऊर भरून आला अशी देखील माहिती त्यांनी ऑफ द रेकॉर्ड दिलेली आहे। आणि त्यामुळे आता पुढची न्यायालयीन लढाई नेमकी कशी लढणार आहेत ओमराजे निंबाळकर हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पक्षाकडून त्यांना पूर्ण पाठबळ दिलं जाईल अशी जी माहिती आहे ती सुद्धा सूत्रांकडून मिळते आणि शिवसेनेकडून जी न्यायालयीन लढाई लढली जाईल यापुढे वरिष्ठ सीबीआय कोर्टामध्ये किंवा उच्च न्यायालयामध्ये त्या सगळ्यांमध्ये शिवसेना पक्ष नेतृत्व म्हणून ठामपणे, खंबीरपणे उभं राहील आणि एकनाथ शिंदे यांनी स्वतः अमित शहा यांच्याशी सुद्धा चर्चा केल्याची माहिती आहे। त्यामुळे आता ओमराजे निंबाळकर यांचा हा वैयक्तिक निर्णय असणार आहे की नेमकं आता वरच्या कोर्टामध्ये ते कधीपर्यंत जाणार आहेत आणि काय नेमकी दाद मागितली जाणार आहे। पुराव्यांअभावी आपण पाहतोय की या ठिकाणी पद्मसिंह पाटील यांची निर्दोष मुक्तता या ठिकाणी झालेली आहे आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय की एक धक्का जो आहे तो ओमराजे निंबाळकर यांच्या संपूर्ण कुटुंबाला बसलेला आहे आणि धाराशिवच्या इतिहासातील एक काळं पान म्हणून या पवनराजे हत्याकांडाकडे पाहिलं जातं आणि न्यायाची अपेक्षा होती, मात्र न्याय मिळाला नाही, कारण ज्या पद्धतीनं सीबीआयने तपास केला त्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी होत्या आणि अक्षरशः 1 ते सव्वा तासपर्यंत हे जे निकाल वाचन होतं ते या ठिकाणी कोर्टामध्ये न्यायाधीशांकडून सुरू होतं आणि सत्यनारायण यांनी जे काही मुद्दे त्या ठिकाणी मांडले त्यावर कुठे ना कुठेतरी जो माफीचा साक्षीदार आहे त्याच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होत होतं। गिफ्ट दिले, हे गिफ्ट सुद्धा मग नंतर घेतल्याची माहिती जी आहे ती राकेश मारिया यांनी नाकारली। नाही, आता सध्या असं म्हणणं योग्य ठरणार नाही, कारण या संदर्भातले जेवढे स्वाक्षरीचे कागदपत्र ते आधीच यापूर्वीच देण्यात आलेले आहेत अशी माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते आणि ओम बिर्ला यांना तशा आशयाचं पत्र दिलेलं आहे। ओमराजे स्वतः ज्यावेळी संसदीय बोर्डाची बैठक दिल्लीमध्ये झाली आणि व्हीप बजावण्यात आला शिवसेना ठाकरे पक्षाकडून, त्यावेळी त्या बैठकीला सुद्धा उपस्थित नव्हते आणि यानंतर आदित्य ठाकरे यांच्यावर सुद्धा त्यांनी टीका केली आणि म्हटलं की ते ग्राउंडवर येत नाही। उद्धव ठाकरे यांचं समजू शकतो ते आजारी आहेत, मात्र आदित्य ठाकरे यांनी ग्राउंडवर यायला पाहिजे होतं। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा सुद्धा त्यांनी दाखला दिला, त्यामुळे ऑपरेशन टायगर धोक्यात आहे असं यावेळी म्हणणं हे योग्य ठरणार नाही आणि 21 तारखेचा जो मुहूर्त आहे तो काढण्यात आलेला, त्यामध्ये आता ओमराजे निंबाळकर दिसणार आहेत का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच आहे जो काही गिरीश, तुम्ही असं म्हणालात की सही झालेली आहे, मात्र ओमराजे निर्णय बदलू शकतात, मग पुढे काय होईल? निश्चितच जर समजा त्यांनी निर्णय बदलला तर मग ते तटस्थ भूमिका घेऊ शकतात अशी सुद्धा माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते। पण याबाबत ओमराजे निंबाळकर यांनी अद्यापही आपली जी भूमिका आहे ती अद्यापही मांडलेली नाहीये। संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत ही भूमिका मांडली जाईल अशी सुद्धा माहिती मिळते, कारण आज त्या ठिकाणी ते धाराशिवला जातील, आपल्या मतदारसंघात जातील, कार्यकर्त्यांशी वरिष्ठांशी बोलणं करतील, आपल्या कुटुंबियांशी बोलणं करतील आणि त्यानंतर महत्त्वाचा जो निर्णय तो घेतला जाईल असं बोललं जाते। मात्र आपण पाहतोय की या ठिकाणी ऑपरेशन टायगर जे यशस्वीरित्या राबवल्याचं बोललं जात होतं त्यामध्ये ओमराजे निंबाळकर यांचा देखील सहभाग असल्याचं बोललं जातंय आणि ते
पक्ष प्रवेश करतील अशी सुद्धा एक गट स्थापन करून यानंतर मग शिवसेनेमध्ये अधिकृतरित्या पक्ष प्रवेश होईल असं सुद्धा बोललं जातं। त्यामुळे याची वाट पाहावी लागणार आहे। ओमराजे निंबाळकर यांची नेमकी काय भूमिका आहे याकडे लक्ष ठेवणं गरजेचं असेल। निखिला।